बघा, एक आपला फॉरवर्ड चार्ज आहे, एक आपल्याकडे फॉरवर्ड चार्ज आहे आणि दुसरा रिव्हर्स चार्ज आहे. तर ज्यावेळेस सप्लायर इनवॉइस बनवतो ज्यावेळेस इनवॉइस बनवतो फॉरवर्ड चार्ज मध्ये, किंवा काय करतो इनवॉइस मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेसची जी व्हॅल्यू आहे ती टाकतो. रेटचे व्हॅल्यू 10,000 आहे, टाकतो. त्याचप्रमाणे CGST SGST पण इनवॉइस मध्ये रेकॉर्ड करतो. समजा इथे 18% म्हणजे CGST 9% असेल तर इकडे 900 रुपये आणि SGST मध्ये पण इकडे 9% 900 रुपये आणि 11,800 टोटल इनवॉइस बनवतो. बरोबर आहे, इथपर्यंत ओके. रिव्हर्स चार्ज मध्ये काय करतो, रिव्हर्स चार्ज हा काय प्रकार आहे, इकडे सप्लायर जर रजिस्टर असेल, इथे दोन्ही शक्यता आहेत, सप्लायर रजिस्टर असू पण शकतो आणि नसू पण शकतो. इनवॉइस मध्ये सप्लायर रजिस्टर असेलही किंवा अनरजिस्टर सुद्धा असेल, अनरजिस्टर डीलर असेल तर मग तो त्याचा इनवॉइस जो आहे तो जीएसटीच्या कायद्याप्रमाणे त्या इनवॉइसला काही अर्थ नाही. पण जर रजिस्टर पर्सन असेल तर त्याकडे तो इनवॉइस इश्यू करेल आणि इनवॉइस मध्ये गुड सर्व्हिसेस जे तो प्रोव्हाइड करतो त्या गुड सर्व्हिसेस ची जी व्हॅल्यू आहे, गुड सर्व्हिसेसची जी व्हॅल्यू असेल लेट्स से 10,000, ही 10,000 तो त्या इनवॉइस मध्ये रेकॉर्ड करतो. याच्यावरती कुठलाही जीएसटी आकारला जात नाही. तो जीएसटीचा रेट त्या सर्व्हिस किंवा गुड्सचा रेट हा 5%, 12%, 18% किती असेल हा बायरकडनं. रिव्हर्स चार्जचा अर्थ काय होतो की सप्लाय तर करेल गुड सर्व्हिसेस, सप्लाय तर करेल गुड सर्व्हिसेस, पण त्याच्यावरती जो काय टॅक्स आहे जीएसटीच्या कायद्याप्रमाणे तो भरण्याची जबाबदारी कोणाची राहील, ही बायरची किंवा रिसिपियंटची टॅक्स भरण्याची जबाबदारी राहील. थोडं परत बघा, थोडं मी परत दाखवतो. हे पिक्चर बघा. नॉर्मली काय होतं, ज्यावेळेस इनवॉइस येतो, आता मी गुड्स परचेस केले, मी रिसिव्हर आहे, माझ्याकडे एक इनवॉइस येतो. त्या इनवॉइस मध्ये मी सप्लायरला ज्यावेळेस पेमेंट करीन त्यावेळेस सप्लायरला पेमेंट आणि जीएसटी दोन्ही देईन. कारण इनवॉइस वरती काय आहे, नॉर्मली इनवॉइस मध्ये काय आहे, गुड्स आणि सर्व्हिसेसची व्हॅल्यू आणि टॅक्स हे दोन्ही लागून आलेले आहेत आणि त्यामुळे सप्लायरला असं ऑब्लिगेशन आहे की तुम्ही रिसिपियंट कडनं काय करा, जीएसटी कलेक्ट करा आणि गव्हर्नमेंटकडे जमा करा. तर त्याप्रमाणे रिसिव्हर इनवॉइस मध्ये मालाची आणि जी सेवा त्यांनी घेतली, सर्व्हिस घेतली, गुड्स घेतले, त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्लस जीएसटीची व्हॅल्यू या दोन्हीचं पेमेंट कोणाला करतो, सप्लायरला करतो. आणि मग सप्लायर पुढे काय करतो की ते इनवॉइस जीएसटीआर 1 मध्ये त्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन फर्निश करतो आणि गव्हर्नमेंटला जीएसटीआर 3B मध्ये ते पेमेंट करतो. या प्रकारे गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स जमा करायचा आहे तो जमा करण्याची जबाबदारी ही सप्लायरची असते. रिव्हर्स चार्ज मध्ये काय असतं, रिव्हर्स चार्ज मध्ये रिसिपियंट गुड्स आणि सर्व्हिसेस हे घेतो आणि
जीएसटीचे पैसे मात्र तो सप्लायरला देत नाही, कारण की सप्लायरचं ऑब्लिगेशन एवढंच आहे की त्यांनी आपले गुड सर्व्हिसेस सप्लाय करावे आणि जीएसटी देण्याची जबाबदारी ही सप्लायरवरती येत नसताना ती कोणावरती येते, रिसिपियंटवरच येते. आणि त्या परिस्थितीत रिसिपियंटला फक्त आपल्या मालाचे आणि सर्व्हिसेसचे पैसे जे असतील ते सप्लायरला द्यायचे आणि जीएसटी मात्र गव्हर्नमेंटला वेगळा जमा करायचा, स्वतःवर त्याच्यावर जबाबदारी आहे रिसिपियंटवरती. इथपर्यंत मी जे सांगितलंय फॉरवर्ड चार्ज आणि रिव्हर्स चार्ज, ज्यांना जीएसटी लॉ माहिती आहे, ज्यांना माहिती नाही दोघांनाही कळेल याकरता मी ह्याप्रमाणे सांगितलंय. इथपर्यंत क्लिअर झालंय? रिप्लाय करा यस. तर मी पुढे जातो. आता ह्याचं अकाउंटिंग कसं होईल ते बघू आपण. म्हणजे आपल्याला पहिले कन्सेप्ट कळला. बघा आपण जे काय बघतोय याच्यामध्ये एक जीएसटी लॉचे काय ऑब्लिगेशन्स आहेत, जीएसटी कायद्याप्रमाणे ऑब्लिगेशन्स काय आहेत हे आपण एक पहिले लक्षात घेणार. आणि त्या जीएसटी लॉ प्रमाणे सगळ्यात पहिले जो सप्लाय करायचा आहे त्या सप्लायवरती जर टॅक्स असेल, म्हणजे जर तो सप्लाय टॅक्सेबल असेल तर मग टॅक्स कोणी द्यायचा. मग जीएसटी लॉ बघायला लागतो. ते सप्लाय टॅक्सेबल आहे तर आयदर गव्हर्नमेंटला रिसिपियंट टॅक्स देईल किंवा सप्लायर टॅक्स देईल. आणि तिसरी पण एक केस आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ECO, जसं ओला किंवा उबेर लोक वापरतात, त्यामध्ये टॅक्स देण्याची जबाबदारी ECOची असते. टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी ही ECOची असते. त्यामुळे रिसिपियंट सप्लायर आता फॉरवर्ड चार्जमध्ये, नॉर्मल चार्जमध्ये सप्लायर गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करतो आणि रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपियंट जमा करतो गव्हर्नमेंटकडे टॅक्स. आता इथे काय बघायचं आपल्याला की मग कुठले गुड्स आणि कुठल्या सर्व्हिसेस याच्यावर सप्लायरने टॅक्स द्यायचा आहे आणि कुठले गुड्स आणि कुठल्या सर्व्हिसेसवरती रिसिपियंटने टॅक्स जमा करायचा आहे. तर ह्याचं नोटिफिकेशन हे जीएसटी लॉ मध्ये आहे. आणि त्याप्रमाणे एक यादी आहे. मला सगळ्यात पहिले हे बघायचं की ट्रान्झॅक्शन माझ्या सप्लायमध्ये येतं का. जर सप्लायमध्ये येतं तर तो सप्लाय एक्झाम्प्ट आहे का टॅक्सेबल आहे. जर माझं ट्रान्झॅक्शन जे आहे, माझं ट्रान्झॅक्शन हे जीएसटीच्या कायद्याप्रमाणे सप्लायच्या स्कोपमध्ये येतं का. मी मला सेक्शन 7 सांगतो CGST ऍक्ट मधला की सप्लाय आहे की नाही. त्याप्रमाणे सप्लाय असेल तर मग तो सप्लाय सेक्शन 11 जो आहे हा एक्झम्पशन आहे. तो करमुक्त केला असेल, तो एक्झाम केला असेल तर त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही. पण जर त्याच्यावरती सेक्शन 9 प्रमाणे लेवी असेल, सेक्शन 9 टॅक्सेबल होतो, सेक्शन 11 प्रमाणे एक्झाम्प्ट होतो. मग सेक्शन 9 प्रमाणे टॅक्सेबल असेल तर मग सेक्शन 9(1), 9(2) हे फॉरवर्ड चार्ज बद्दल सांगतात. 9(3), 9(4), 9(1) फॉरवर्ड चार्ज आहे, थोडा त्यात 9(2) पण रेफर करायला लागतो. 9(3) हे रिव्हर्स चार्ज बद्दल आहे, 9(4) जो आहे हा प्रमोटर बिल्डर साठी रिव्हर्स चार्ज आहे. जर त्यांनी URD परचेस केलं प्रमोटर बिल्डरनी तर त्यांच्यावरती जो लागू होतो रिव्हर्स चार्ज. आणि 9(5) जो आहे हा ई-कॉमर्स ऑपरेटरनी काय सर्व्हिसेस दिल्या त्याच्यावर लागू होतो. मला पहिले हे बघायला लागेल की माझं जे ट्रान्झॅक्शन आहे ते सप्लायमध्ये येतं का. सप्लायमध्ये येत असेल तर ते एक्झाम तर नाहीये,
हे बघीन. एक्झाम नाही आहे मग ते टॅक्सेबल आहे, मग हे बघीन. मग सेक्शन जर का ते टॅक्सेबल असेल सेक्शन 9 प्रमाणे, तर मग मला बघायला लागेल ते रिव्हर्स चार्ज मध्ये आहे का, रिव्हर्स चार्ज मध्ये आहे का, ईसीओ मध्ये आहे का, नाहीये, तर मग ते फॉरवर्ड चार्ज मध्ये आहे असं मी ठरवू शकतो. मला रिव्हर्स चार्ज मध्ये एक जवळजवळ 20 एक सर्व्हिसेस आहेत आणि एक 8-10 गुड्स आहेत, हे रिव्हर्स चार्ज मध्ये येतात. मी जर यादी बघितली तशी तर तुम्हाला हे दिसेल. आता ही एक गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे. जर जीटीए कडनं सर्व्हिस घेतली तर मग जीटीएनी ह्याच्यामध्ये फॉरवर्ड चार्ज पण आहे, रिव्हर्स चार्ज पण आहे, तर ती आणखीन गुंतागुंत त्यामध्ये 5% रेट पण आहे, 12% रेट पण आहे एक जीटीए. मग हे वेगवेगळे हे सगळे आपल्याला स्टडी करायला लागेल. आता आपण बघतो अकाउंटिंग, त्यामुळे हे सगळं ज्यांना माहिती आहे त्यांना ऑडिट करायचं आहे आणि ते ऑडिट करताना अकाउंटिंग कशा प्रकारे बघतील विषय आपला मुख्य मुद्दा हा आहे आपल्याकडे. हे लॉ जे आहे हे ज्यांना माहिती आहे, जे शिकले त्यांना हे आठवलं पाहिजे आणि ज्यांनी जे शिकलेलं नाहीये त्यांना ते शिकावं लागेल. आपला आजचा क्लास जो आहे हा ह्याचं अकाउंटिंग कसं करायचं ह्याच्यावर आहे. कारण मी आता डीप मध्ये आणखीन डिटेल मध्ये यामध्ये जाणार नाही. याच्यामध्ये एवढं सांगेन मी आता की इकडे 20 सर्व्हिसेस असतील अप्रॉक्सिमेटली आणि 10 गुड्स असतील, तर हे ह्याच्यामध्ये रिसिपिएंटला टॅक्स द्यायचा आहे. समजा मी रिसिपिएंट असेल तर माझ्याकडे मोस्ट ऑफ द गुड्स हे फॉरवर्ड चार्ज मध्ये येतात. पण जर मी रिव्हर्स चार्ज मधलं काही परचेस केलं, इनवर्ड सप्लाय जर मी घेतला, तर त्याचं अकाउंटिंग कसं करायचं हे मला कळणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादा ऑडिट करत असाल तर तो जो टॅक्सपेअर असेल त्याच्याकडे मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस आणि गुड्स या फॉरवर्ड चार्ज मध्ये असतील, पण काही गुड्स किंवा सर्व्हिसेस हे रिव्हर्स चार्ज मध्ये असू शकतात, हे रिव्हर्स चार्ज मध्ये असू शकतात. आलं लक्षात? तर पहिले तुम्हाला हा केस स्टडी करायला लागेल की तुम्ही ज्याचा ऑडिट करताय त्याच्याकडे रिव्हर्स चार्जच्या मी स्टडी करायला की रिव्हर्स चार्जचे गुड सर्व्हिसेस काय येतात का, आणि त्याच्यावरती त्यांनी रिव्हर्स चार्ज मध्ये टॅक्स पे केला आहे की नाही. इथपर्यंत मी रिव्हर्स चार्जचा बॅकग्राऊंड क्लिअर केलंय. ज्यांना काहीच माहिती नाहीये आणि ज्यांना बरंच काय माहिती, या दोघांना बरोबर घेऊन मला चालायचं असल्या कारणाने मला काही गोष्टी या बोलाव्या लागतात. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? यस नो रिप्लाय करा. काय प्रश्न असेल तर विचारा. आता बघा मी एक जुलै महिन्यात तुम्हाला दाखवतो. मी जुलै महिन्यामध्ये एक कशा प्रकारे रिव्हर्स चार्जला ट्रीटमेंट द्यायची याच्या काय एंट्रीज केलेल्या आहेत. आता मी रिटर्न समजा चेक करत असेल, जे रिटर्न मी चेक करतोय जुलैचं, तर मला लक्षात येतं जुलैमध्ये की ज्या वेळेस जूनचा रिटर्न फाईल केला, जूनचा ज्यावेळेस रिटर्न फाईल केला त्यावेळेस तिथे क्रेडिट लेजरला काही अमाऊंट दिसते, क्रेडिट लेजरला काही अमाऊंट दिसते इकडे, आणि तेवढा आयटीसी हा जमा आहे, हा तेवढा आयटीसी जमा आहे. यानंतर पुढे जुलै महिना आला, जुलै महिन्यामध्ये काही सेल झाला असेल, सेल झाला त्याच्यावरती काही जीएसटी कलेक्ट झाला असेल. मग पुढे आणखीन एक एंट्रीमध्ये काही गुड्स रिटर्न आले, क्रेडिट नोट आहे. मी एक सेलची एंट्री घेतली आहे, एक क्रेडिट नोटची एंट्री घेतली आहे. मला पुढे जायचंय, सेल रजिस्टर मध्ये काय इफेक्ट येईल, क्रेडिट नोटला काय इफेक्ट येईल हे बघितलं.
त्यानंतर जेव्हा मी पुढे जातो, मला पुढे जाऊन मग मी ह्या सेल्सचं कॅल्क्युलेशन केलं. किती लायबिलिटी येते, 5040 एवढं इथे कॅल्क्युलेशन आलेलं आहे. टोटली 10,080 या प्रकारे मला कळलं की इतकी लायबिलिटी येते. आता त्याप्रमाणे ज्या प्रकारे मी काम करतो, माझी कामाची पद्धत आहे, मी त्याची लायबिलिटी काय केली, ट्रान्सफर केली. इथपर्यंत मी ट्रान्सफर केल्यानंतर मग पुढे मी परचेस एक फॉरवर्ड चार्ज केलंय. त्या फॉरवर्ड चार्ज मधला परचेस आहे आणि त्यातले पण गुड्स काही रिटर्न आलेले आहेत. त्याचं काय आहे ट्रान्झॅक्शन, या प्रकारे त्याची एंट्री आलेली आहे. आता ह्यातना पुढे गेल्यानंतर बॅलन्स शीटला मला काय दिसतं की जी अमाऊंट आहे टोटल ती इकडे ड्युटीज अँड टॅक्सेसला दिसेल. आता इथे एंट्री केली एक ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. एक पोर्टर नावाचा एक जीटी आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. पोर्टर हा एक जीटी आहे, हा रजिस्टर जीटी आहे. हा जीएसआर 1 फाईल करतो आणि जीएसआर 1 त्यांनी फाईल केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन जी आहे एक मिनिट. चेंज केला होता पासवर्ड, त्यामुळे तो 2 वेळा फेल गेला माझा. मी अपडेट करून. आता इथे बघा, हे दिसत आहेत 507 3.1 मध्ये. ही जी अमाऊंट आहे त्याच्यावरती हा जो जीएसटी आहे हा जमा करण्याची जबाबदारी रिसिपिएंटची आहे. म्हणजे हा रिव्हर्स चार्ज झाला. इथे हा फॉरवर्ड चार्ज, ही अमाऊंट आहे, ही फॉरवर्ड चार्जची आहे. ही अमाऊंट ही भरायची आहे. किती अमाऊंट आहे, त्यावरती किती जीएसटी आहे हे दिसतंय इकडे. आणि इथे जी अमाऊंट दिसते 507, त्याच्यावरती 12.68 12.68 हे पे करायचे आहेत हे रिसिपिएंटला. त्यामुळे इथे डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय आणि जे हेडिंग इथे इकडे तुम्हाला हेडिंग दिसतं जे की डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज आणि इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज. डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज आणि इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज यामध्ये तुम्हाला
फॉरवर्ड चार्ज 3.1 ए मध्ये दिसतो आणि रिव्हर्स चार्ज हा 3.1 डी मध्ये दिसतो. आता ही अमाऊंट इथे जी आलेली आहे ही पॉइंट केलं मी युअर अमाऊंट 12.68 आणि सिस्टम कम्प्युटेड 12.68. आता हा जर का रजिस्टर्ड सप्लायर असेल तर हा GSR1 फाईल करतो आणि ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट त्याच्या GSR1 मुळे इथे ऑटो पॉप्युलेट झालेली आहे. ही बघा ही जो टॅक्स पेअर आहे तो GSR1 भरेल तिथनं ही अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होईल आणि ही जी अमाऊंट आहे ही ऑटो पॉप्युलेट होईल सप्लायरनी GSR1 भरला आणि रिसिपियंट म्हणजे ही लायबिलिटी जी आहे ही सप्लायर म्हणून लायबिलिटी आहे आणि ही जी लायबिलिटी आहे ही रिसिपियंट म्हणून लायबिलिटी आहे. म्हणजे 3.1 ए ची लायबिलिटी ही सप्लायर म्हणून लायबिलिटी आहे आणि 3.1 डी ची लायबिलिटी ही रिसिपियंट म्हणून लायबिलिटी आहे. एवढा क्लिअर आहे का? एवढं क्लिअर झालंय का? इमिजिएट रिप्लाय करा येस. तर 10,000ची सर्व्हिस घेतली. इथे बघा जे फॉरवर्ड परचेस केलंय त्याची पण एंट्री आहे आणि जे रिव्हर्स मध्ये परचेस केलंय त्याची ही एंट्री इथे रेकॉर्ड केलेली आहे. आता तुम्हाला दिसेल इथे रेकॉर्ड जेव्हा करतो त्यावेळेस इथे टॅक्स येत नाही आणि इथे एक अनालिसिस दिसतो. हे अनालिसिस मध्ये हे दिसतं माझ्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये हे अनालिसिस दिसतं की इकडे जी अमाऊंट भरायची आहे जी पे करायची आहे अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज खाली डावीकडे खाली दिसतं अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. इथे दिसो अगर न दिसो तुम्हाला बघायचं हे आहे की इथे तुमच्याकडे जो डेटा असेल त्या डेटामध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुमच्याकडे असं काही ट्रान्झॅक्शन आहे का. तुम्ही ज्या टॅक्स पेअरने ऑडिट करत असाल त्यात तुम्हाला हे चेक करायचं आहे की त्याचं असं तुम्ही जेव्हा त्याचं रजिस्टर काढाल रजिस्टरमध्ये इथे परचेस रजिस्टर. आता मी काय केलंय माझ्याकडे अशा प्रकारे अकाउंटिंग केलं जातं की मी डेबिट नोट साठी हे जे फॉरवर्ड चार्ज आहे त्याकरता मी वेगळं रजिस्टर मेंटेन केलेलं आहे. रिव्हर्स चार्जला वेगळं केलंय. वेगळं करण्याची गरज नसते पण मला व्यवस्था बनवायची आहे म्हणून मी केलंय. पण जिकडे अशा प्रकारे नसेल तिकडे एकाच रजिस्टरला तुम्हाला हे सगळं दिसेल. जर तुम्ही याचं परचेस रजिस्टर काढलं तर परचेस रजिस्टरमध्ये तुमच्याकडे जर परचेस रजिस्टर काढलं तर तुम्हाला त्यामध्ये काय दिसेल या प्रकारे तुम्ही रजिस्टर ज्यावेळेस काढता ही जी एंट्री आहे इथे तुम्हाला टॅग दिसतो. एकंदरीत टॅग दिसतो किती आहे परचेस रजिस्टरमध्ये. आता ही टोटल जी आलेली आहे इकडे 50, 100, 500, 1000 एंट्री असतील टोटल येईल आणि इथे तुम्हाला त्या प्रत्येक एंट्रीच्या पुढे इथे टॅक्स पण दिसेल. याच्या पुढे इथे टॅक्स अमाऊंट दिसते की परचेसची व्हॅल्यू किती आहे आणि पुढे इथे टॅक्सची अमाऊंट पण दिसते. पण जिथे रिव्हर्स चार्ज असेल इथे रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स सप्लायर जर घेतच नसेल तर त्याच्या इनवॉइस मध्ये इथे टॅक्स दिसणार नाही. फक्त अमाऊंट दिसेल 10,000. जे रजिस्टर तुम्ही काढाल जर तुम्ही याचा रजिस्टर काढाल तर मी इथे गेलो आणि दिलं परचेस रजिस्टर जर काढला याचं जुलैमध्ये एंट्री केल्यात मी माझ्याकडे एक परचेसची एंट्री दुसरा वॉचर टाईप मी परचेस RCM घेतलं. माझ्याकडे दोन वेगवेगळे रजिस्टर येऊ शकतात किंवा मी एकाच वेळेला हे दोन्ही बघू शकतो. तर मी वरती हे बघण्याकरता काय केलं इकडे त्याचं प्रेझेंटेशन त्या प्रकारे केलं. बघा आता तुम्हाला मी जे बोलतोय लक्षात घ्या की इथे मला टॅक्स दिसतोय 2340 दिसतोय पण इथे जी 10,000ची अमाऊंट आहे
या 10,000च्या अमाऊंटमध्ये ट्रान्सपोर्ट चार्जेस आहे, याचा कुठलाही टॅक्स दिसत नाही, पुढे पण काही नाहीये, मागे पण काही नाही त्याच्या, फक्त 10,000 अमाऊंट दिसते. मग इथे ही सर्व्हिस जी घेतली आहे, ही सर्व्हिस त्यांनी जर रजिस्टर कडनं घेतली असेल, रजिस्टर सप्लायर कडनं घेतली असेल, तो GSR 1 दाखवेल. आणि असंही पॉसिबल आहे की त्यांनी ही सर्व्हिस अनरजिस्टर सप्लायर कडनं घेतली असेल, त्यावेळेस तुम्हाला GSR 1 म्हणजे तो अनरजिस्टर काय रिटर्न फाईल करणार नाही, GSR 1 भरणार नाही, आणि त्यामुळे ती ऑटो पॉप्युलेट 3.1D मध्ये पण होणार नाही. म्हणजे जी यादी आहे एक इनवर्ट सप्लाय घेतल्याची, त्याच्यावरती रिसिपेंटला टॅक्स द्यायचा आहे. आता एक लेटेस्ट एक एंट्री अशी ऍड झाली, तुम्हाला सांगतो, या रिव्हर्स चार्ज मध्ये एक एंट्री जी ऍड झाली, त्यामध्ये आणखीन रिव्हर्स चार्जचा स्कोप वाढला, अशी एंट्री यामध्ये आली. ही आली ही कमर्शियल प्रॉपर्टी आहे, म्हणजे मग शॉप असेल, ऑफिस असेल, गोडाऊन असेल, जिकडनं काय केलं जातं, बिझनेस केला जातो, बिझनेस प्लेस आहे ते कमर्शियल प्रॉपर्टी. इथे लँडलॉर्ड रजिस्टर असेल तर तो काय करतो, टॅक्स घेतो 18% फॉरवर्ड चार्ज मध्ये. पण जर लँडलॉर्ड रजिस्टर नसेल, म्हणजे ज्याची ती गोडाऊन आहे, शॉप आहे, ते रजिस्टर नसेल, तर तिकडे काय करायचंय, वेदर लँडलॉर्ड इज अनरजिस्टर्ड, कमर्शियल प्रॉपर्टी आहे, याच्यावरचा रिव्हर्स चार्ज आहे. याच्यामध्ये काय होतं, आता समजा माझ्याकडे असं एक गोडाऊन आहे किंवा शॉप आहे, ज्याचं महिन्याचं भाडं जे आहे हे 1,50,000 आहे. जर 1,50,000 आहे तर वर्षाला 18 लाख होईल. जर वर्षाला 18 लाख होईल तर ह्याच्यावरती रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही लँडलॉर्डला. 1.5 लाखाचा त्यांनी प्रिमायसेस भाड्याने दिलेलं आहे कमर्शियल पर्पजसाठी, आणि त्याच्यावरती GSTच्या कायद्याप्रमाणे 20 लाखापर्यंत जर सर्व्हिस दिली जात असेल तर रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं नाहीये. मग ह्या केसमध्ये जर लँडलॉर्ड जो आहे, तो जो शॉप ओनर आहे किंवा गोडाऊन ओनर आहे, तो अनरजिस्टर्ड जर असेल, आणि जर टेनंट रजिस्टर असेल, ज्यांनी भाड्याने घेतलं रजिस्टर असेल, तर 18% त्यांनी रिव्हर्स चार्ज मध्ये टॅक्स द्यायला पाहिजे. आता ह्या केसमुळे काय झालं की इकडे ज्यावेळेस तुम्ही पेमेंट बघाल, एक तुम्हाला पेमेंट बघायला लागतं, किंवा मग त्यांनी त्याची परचेसची एंट्री केली, सर्व्हिस घेतली म्हणून परचेस बघायला लागतं. म्हणजे तुम्हाला पेमेंटमुळे किंवा परचेसच्या एंट्रीमुळे कळेल की असं एक ट्रान्झॅक्शन आहे, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये रिव्हर्स चार्ज मध्ये टॅक्स देणं गरजेचं होतं. मग याच्यावर टॅक्स दिलाय की नाही दिलाय, जर दिला असेल तर मग 3B मध्ये, GST 3B मध्ये तिथे त्यांनी टॅक्स दिला असेल, पहिले तुम्ही डिटेक्ट कराल की अशी किती ट्रान्झॅक्शन आहे ती तुम्ही शोधून काढाल, आणि त्याच्यावरती किती अमाऊंट टॅक्स द्यावा लागतो याचं कॅल्क्युलेशन कराल, आणि मग तो GST 3B मध्ये दिलाय की नाही दिलाय हे तुम्ही बघाल. एक लक्षात घ्या कशा प्रकारे हे काम पुढे जातं. पहिले असं काही ट्रान्झॅक्शन आहे हे तुमच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. आता ट्रान्झॅक्शन जर असेल तर इथे सर्व्हिस घेतली आहे आणि ती सर्व्हिस त्या कमर्शियल प्रॉपर्टी तर रेंट दिलंय, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय ईवे बिलनी कळणार नाही, ईवे बिल मधनं हे कळणार नाही. जर गुड्स ट्रान्सपोर्ट झाले तर ईवे बिलनी कळतं, GTA सर्व्हिस ईवे बिलनी कळते, पण अशा काही सर्व्हिसेस आहेत याचा ईवे बिलशी काही संबंध नाही. त्यामुळे त्या ट्रान्झॅक्शनचं जर कुठल्याही प्रकारचं तिकडे इनवॉइस रेकॉर्ड केलं नसेल, म्हणजे परचेसमध्ये काही रेकॉर्ड केलं नसेल, परचेसमध्ये काहीही रेकॉर्ड केलं नसेल असं होऊ शकतं, पण त्याचं जर पेमेंट झालेलं असेल तर मग हे पेमेंट कोणाला केलं, मग ते पेमेंट अशी कुठली RCM सर्व्हिस घेतलेली आहे त्याच्या अगेन्स्ट, पण ती परचेस रजिस्टरला दिसत नाहीये, पण त्याच्यावरती RCM मध्ये टॅक्स द्यायचा आहे, हे तुम्ही शोधून काढू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त परचेस रजिस्टर वरती डिपेंड राहणं
पॉसिबल नाहीये, त्यातून तुम्हाला हे समजेल आवश्यक नाहीये. तुम्हाला ज्या वेळेस पेमेंट केलेलं आहे, जर एखाद्यानी जीटी सर्व्हिस घेतली आहे किंवा जर एखाद्यानी अशा प्रकारे कमर्शियल प्रीमियम भाड्याने घेतलेलं आहे, त्याच्यावर रिव्हर्स चार्ज मध्ये टॅक्स द्यायचा आहे. तर त्याला तो केव्हा ना केव्हा त्यांनी पेमेंट केलंच असेल. मग त्या पेमेंटच्या आधारावरती हे पेमेंट कोणाला केलंय तुम्ही विचाराल, किंवा त्या नावावरती समजा कळेल की हे काय नाव आहे, कोणाला पेमेंट केलंय, मग तो काय नक्की संबंधित, काय कारणामुळे संबंधित आहे या बिझनेसशी, याच्यावरून तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही माहिती घेतल्यानंतर किंवा काय शोध घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की आरसीएम मधली लायबिलिटी त्यांनी पे केलेली नाही. बॅकग्राऊंड मी सांगतोय अजूनपर्यंत, लक्षात घ्या की तुम्हाला हे शोध घ्यायचा, तुम्हाला फक्त एंट्री करायची असतील. मी सांगितलं असं टॅलीमध्ये जा, ह्या प्रकारे सेटिंग आहे, तुम्हाला ते नाही करायचं, तुम्हाला ते करायचं नाहीये. तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला शोध घ्यायचा आहे की तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन असं कुठलं आहे का त्याच्यावरती आरसीएम मध्ये टॅक्स लागतो. तर इथे माझ्याकडे मी आरसीएम मध्ये एंट्री केली का, मला हे मी टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला क्लिअरली काम करायचंय म्हणून मी त्या प्रकारच्या परचेसची एंट्री केली. पण जर टॅक्सपेअरला इथे टॅक्स भरलेला नाहीये आणि तो दिसू नये असं वाटत असेल, तर ते अशा प्रकारची एंट्री किती असेल आणि ऑडिट जर होत असेल तर ते ती एंट्री तिथनं काढतील, डिलीट करतील. एकदा का तुम्हाला हे कळलं की ओके त्यांनी रेकॉर्ड केलंय, दाखवलंय, आणि मग पुढे जाऊन तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल, मग पुढचा भाग सोपा आहे, मग पुढे इझी आहे, मग पुढे काय अडचण नाहीये. जसं आपण अगोदरच्या क्लासला बघितलं, रजिस्टर काढायची, त्यातलं मग ज्या प्रकारचा आपला फॉर्मॅट आहे की सगळे इकडे परचेस आयटीसी किती आहेत हे बघीन मी, किती रजिस्टर मधनं हे सगळे आकडे मी डिटेक्ट करीन, काढीन, इकडे डेबिट नोट वजा करीन, क्रेडिट नोट त्यामध्ये प्लस करीन, आणि मग करंट मंथचा आयटीसी किती येतो हे मी बघीन. मग जो करंट मंथचा आयटीसी आलेला आहे तो मला दिसेल किती आलाय. याच प्रकारे लायबिलिटी आपण डिटेक्ट करतो, लायबिलिटी काढतो किती आहे, लायबिलिटी काढतो, मग लायबिलिटी त्याची आपण कॅल्क्युलेशन त्याचं करतो की लायबिलिटी किती येईल. ह्याचं मी कॅल्क्युलेशन केलं की 5040 ही लायबिलिटी आहे, आयटीसी किती आहे, हा आयटीसी मग मी काढीन. फॉरवर्ड चार्जचा किती आहे, रिव्हर्स चार्जचं कॅल्क्युलेशन करीन. आता इथपर्यंत मी फॉरवर्ड चार्जचं केलं, इथपर्यंत जेवढं आपल्याला अगोदर माहिती होतं हे केलं. अगोदरचा जो ओपनिंग बॅलन्स आहे आयटीसीचा तो 4724.50 होता, नवीन आयटीसी आला तो 1872 आला. अशा प्रकारे फायनली या महिन्याचं फॉरवर्ड चार्ज मध्ये जे आयटीसी आहे ते 6596.50 एवढं होतं, असं मला लक्षात आलं. आणि रिव्हर्स चार्जचं काय हे मला पुढे बघायचं. जेवढं फॉरवर्ड चार्जचं क्रेडिट आहे ते 1872 येतं हे लक्षात आलं. आणि रिव्हर्स चार्ज मध्ये आता मी माझ्याकडे सिस्टमॅटिक एंट्री केलेली आहे. माझ्या सॉफ्टवेअरमध्ये मला काय करावं लागतं, याची एक जिकडे जिकडे ऍडजस्टमेंट एंट्री येणार तिकडे तिकडे डेबिट क्रेडिट येणार. आणि हे ज्यावेळेस तुम्ही विचाराल, समजा मी सिस्टमॅटिक केलेलं आहे, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं अकाउंटिंग मिसमॅनेजमेंट नाहीये, मी प्रॉपरली अकाउंटिंग केलंय. तुम्ही माझ्याकडे ऑडिटला आलात, तुम्ही ज्या टॅक्सपेअरकडे ऑडिटला आलात तिथे समजा मी असेल, तिथे मी माझ्या व्यक्ती काम करत असेल आणि तुम्ही विचारलं की हे तुम्ही का एंट्री केली, आणि मी तुम्हाला सांगितलं की हे बघा सर कसं आहे, इथे हे जे आमच्याकडे आरसीएम लायबिलिटी होती ती आरसीएम लायबिलिटी काय इनव्हॉइसमुळे रेकॉर्ड होत नाही, त्यामुळे ह्याची आम्हाला इथे लायबिलिटी इन्क्रीज करायला लागते, लायबिलिटी वाढवायला लागते. त्यामुळे आम्ही याचे 250 सीजीएसटीचे 250 आणि एजीएसटीचे 250 असं जी 10,000 वरती 5% जी लायबिलिटी आहे आरसीएमची ती आम्ही रेकॉर्ड केले. कारण की सप्लायर आमचा अनरजिस्टर आहे किंवा सप्लायर हा रजिस्टर आहे, पण सप्लायरला आम्ही टॅक्स देत नसतो. रिव्हर्स चार्ज मध्ये आम्हाला गव्हर्नमेंटला डायरेक्टली टॅक्स पे करायचा असतो, पण तो टॅक्स जो द्यायचा आहे आम्हाला तो रेकॉर्ड तर व्हायला पाहिजे बुकमध्ये. तो रेकॉर्ड होण्याकरता ही डेबिट एंट्री केली. तुम्ही म्हणा अच्छा ठीक आहे, मग खाली का अशा प्रकारे हे तुम्ही रेकॉर्ड केलंय, मग इथे इनपुट का घेतलं, इथे हे अशा प्रकारचं असं का घेतलं. तर लायबिलिटी जी आहे ही आपण
इथे दाखवली आहे सीजीएसटी जीएसटी. त्याच वेळेस ती लायबिलिटी पे करायची आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला कॅश मध्ये पेमेंट करायचंय. तशात आम्ही काय म्हणतो की ह्या एंट्रीचा इफेक्ट बघा काय काय असा केलाय की त्यांनी कॅश मध्ये दोन्ही मिळून 500 रुपये गव्हर्नमेंटला पे करायचे आहेत आणि त्याच वेळेस आयटीसी पण त्या 500 रुपयाचा घ्यायचा आहे. तुम्ही असं म्हणाल की इथे तर गव्हर्नमेंटला काय टॅक्स मिळतच नाही. ह्या केसमध्ये तरी मिळत नाहीये. ज्यांना ज्या बघा एखादं शॉप आहे तिकडे ते आयटीसी अवेल करतील, पण जर ते टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही प्रकारचा सप्लाय जर ते करत असतील तर या केसमध्ये काय होतं, टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही प्रकारचा सप्लाय ते करत असतील तर त्या केसमध्ये त्यांना रूल 42 किंवा 43 प्रमाणे आयटीसी प्रपोर्शनेटली कमी करायला लागतो. बँक असेल तर बँकेला रूल 38 प्रमाणे 50% आयटीसी मिळतो, 50% आयटीसीच घेता येतो. म्हणजे इथे जर एखाद्या बँकेचे प्रिमायसेस त्यांच्या भाड्यावरती असेल आणि जर त्यांनी लँड ओनरला पेमेंट केलं असेल तर बँक त्याच्यावरती जे रेंट भरेल त्यावरती बँकेला आयटीसी ते काय करतील, कॅश मध्ये पे करतील, आयटीसी अवेल करतील. पण फायनली जीएसटी 3B मध्ये त्यांचा 50% आयटीसी हा रिस्ट्रिक्ट होईल. हे या पुढच्या स्टेप्स आहेत. पण तुम्हाला इकडे प्रायमरी काय दिसतं, तुम्हाला सगळदर्शनी काय दिसतं की या एंट्रीमध्ये काय केलंय, इथे काय करण्यात आलंय थोडं लक्षात घ्या. इकडे हे जे डेबिट केलंय आणि इथे क्रेडिट केलंय. आता टॅक्सपेअर साठी ही 250 ही जी अमाऊंट आहे ही लायबिलिटी आहे. टॅक्सपेअर साठी ही लायबिलिटी आहे. त्यांनी लायबिलिटी पण रेकॉर्ड केली आणि त्याला जीएसटीआर 3B मध्ये हे जे 250 आहेत हे त्याला जीएसटी मध्ये कॅश मध्ये पे करायची आहे. जरी तिकडे आयटीसी असला तरी पण ही अमाऊंट कॅश मध्ये भरावी लागते आणि त्याचा आयटीसी अवेलेबल आहे. त्यामुळे आयटीसी घेण्याकरता ही या प्रकारची एंट्री झाली, म्हणजे रेकॉर्ड होतील लायबिलिटी म्हणून. आता ही जी रेकॉर्ड जेव्हा होतं, कुठली लायबिलिटी रेकॉर्ड होते तेव्हा ती बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साइडला ड्युटीज आणि टॅक्सेस मध्ये रेकॉर्ड होते. हे लक्षात. आणि आपण हे इनपुट पण तिथे रेकॉर्ड केलं आणि सीजीएसटी एजीएसटी पण रेकॉर्ड केलं. आता हे दोन्ही तुम्हाला लायबिलिटी मध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये हे दोन्ही तिकडे जाणं अपेक्षित आहे. हे जर इनवॉइस थ्रूच गेले असते, जर ते इनवॉइस आपण फॉरवर्ड चार्ज मध्ये ज्यावेळेस इनवॉइस मध्ये रेकॉर्ड करतो मग तो इनवॉइस आउटवर्ड सप्लायचा असो किंवा इनवर्ड सप्लायचा असो ते ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये जातात. पण इथे रिव्हर्स चार्ज मध्ये सप्लायर कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करत नसल्या कारणाने सप्लायर रजिस्टर जरी असला तरी तो त्याच्या इनवॉइस मध्ये टॅक्स रेकॉर्ड करत नाही. म्हणजे हे जे ते रेकॉर्ड केलेले आहेत दोन, हे सप्लायर रेकॉर्ड करत नसल्या कारणाने त्याची इथे ऍडजस्टमेंट एंट्री जी असते ती जर्नल मध्ये केली जाते. आणि जर जर्नल बुक मध्ये एंट्री केली तर तिकडे डेबिट क्रेडिट असे इफेक्ट येणार. आणि जर तुम्हाला डेबिट केव्हा द्यायचं आणि क्रेडिट केव्हा द्यायचं किंवा इकडे डेबिट का दिलंय आणि क्रेडिट काय दिलंय जर हे तुम्हाला माहिती नसेल तर इकडे तुमचा गोंधळ उडणार. तुम्ही विचारलं एक्सप्लेनेशन ती एंट्री का केली आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन संबंधित व्यक्तीने दिलं तर तुम्हाला हे कळतं किती, तुम्हाला हे कळू शकतं का. आणि मग जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला मी जो 11वी कॉमर्सचा भाग पहिल्या क्लासला घेतला, पहिल्या 2 क्लासला घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये कोणी इंटरेस्टच दाखवला नाही, तो भाग शिकण्याची गरज आहे की नाहीये तुम्ही तुमचं लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करण्याची गरज वाटली तर तुम्ही तो भाग शिका. अदरवाईज तुम्हाला अशा प्रकारच्या एंट्री बद्दल एक्सप्लेनेशन जरी दिलं
किती पण दिलं तरी तुम्हाला फार काय त्यातलं कळणार नाही, कारण तुम्हाला त्यातला बॅकग्राऊंड क्लिअर नसेल तर तुम्ही ते समजू शकत नाही. जे देणं असतं लायबिलिटीला मी अजून थोडस सांगू शकतो, तुम्हाला कळलं तर घ्या, अदरवाईज सोडून द्या. ह्या स्तरावर तुम्हाला कळलं तर वेल अँड गुड, नाही कळलं तर ते नॅचरल आहे, कारण तुम्ही ते बॅकग्राऊंड समजून घेतलेलं नाही. लायबिलिटीचा जे बॅलन्स शीट असते त्या बॅलन्स शीटला लायबिलिटी ही नेहमी क्रेडिट दिसते, आणि जर तिकडे लायबिलिटी जर निगेटिव्ह झाली तर ती मग तिकडे डेबिटला एंट्री जाते. आता ह्याचा जो इफेक्ट आहे मी तुम्हाला दाखवतो बॅलन्स शीटला कशा प्रकारे येईल. पण इथे मी एवढं सांगितलंय, तुम्ही लायबिलिटीला याल, कुठलेही बॅलन्सेस बघाल. मी पहिले बॅलन्स शीट काढतो. बॅलन्स शीटला बघा, आता बॅलन्स शीटला हे क्रेडिटर आहे, एवढे पैसे देणे आहे, याचा बॅलन्स क्रेडिट दिसतो. आणि जे विक्री केलेली आहे, उधारीवरती विक्री केली आहे, डेटर आहे, डेटरचा बॅलन्स बघा डेबिट दिसतो. जे पैसे येणं आहे म्हणजे असेट आहे, बँकेचा बॅलन्स आहे, बँक असेल, कॅश असेल, हे डेबिट येतं. आता हे क्रेडिट लेजर, क्रेडिट लेजरला अमाऊंट जमा झाली आहे, तर क्रेडिट लेजर हा बेनिफिट आहे. टॅक्सपेअरचा ITC हा काय आहे, टॅक्सपेअरचा बेनिफिट आहे, त्यामुळे ती असेट आहे, त्याचा बॅलन्स हा डेबिट आहे. फायनली हे डेबिट झालेलं आहे. आता इथे मी आलो तर ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये या अमाऊंट दिसत आहेत बघा, इथे डेबिट पण आहे, क्रेडिट पण आहे. आता जी अमाऊंट जमा करायची आहे ती तुम्हाला दिसेल क्रेडिट. जी अमाऊंट द्यायची आहे ती दिसेल क्रेडिटला, आणि जो ITC आहे, ITCचा बॅलन्स तुम्हाला, इनपुट टॅक्सचा बॅलन्स तुम्हाला डेबिट दिसेल. आता इथे तुम्हाला खूप गुंतागुंत निर्माण होताना दिसेल, कारण की हे सगळं डेबिट क्रेडिट वरच चालतं आणि इथे दुसरा काय ऑप्शन नाहीये. फॉरवर्ड चार्ज परचेज रजिस्टर आहे, तुम्हाला डेबिट क्रेडिट माहिती नाहीये, तुम्ही तरी पण निभावून न्याल, तुम्ही तुमचं ऑडिट पुढे न्याल. पण जिथे रिव्हर्स चार्ज येईल तिकडे जर तुम्हाला अकाउंटिंग बॅकग्राऊंड नाहीये आणि तुम्हाला हे जे काय ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं ते पहिल्यांदा जर्नल बुक मध्ये जातं, मग जर्नल बुक नंतर त्याचं लेजर पोस्टिंग होतं. लेजर पोस्टिंग झाल्यानंतर पुढे त्याच्यावरनं फिनान्शियल स्टेटमेंट, फायनल जे अकाउंट असतो, फायनल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवला जातो, आणि बॅलन्स शीट. एक मिनिट, लेजर नंतर मी एक राहिलं माझं, लेजर नंतर ट्रायल बॅलन्स येतो, आणि ट्रायल बॅलन्स नंतर मग पुढे ट्रायल बॅलन्स वरना, ट्रायल बॅलन्स वरना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनव, हे लक्षात. आता जर हे तुम्हाला माहितीच नाहीये, जर्नलचं पोस्टिंग लेजरला होतं, मग लेजरचा प्रत्येक लेजरचा जो बॅलन्स असतो हा आयदर डेबिट किंवा क्रेडिट असतो, आणि त्याचं स्टेटमेंट आहे, सगळ्या अकाउंटचे स्टेटमेंट आहे, ते ट्रायल बॅलन्स आहे. आणि ते सगळे अकाउंट मग एक्सपेन्सेस आणि इन्कम, एक्सपेन्सेस आणि इन्कम जे असतात, प्रॉफिट अँड लॉसला एक इन्कम आणि दुसरा इकडे एक्सपेन्सेस हे येतात, आणि बॅलन्स शीटला लायबिलिटी आणि असेट्स, दोन बाजू असतात प्रॉफिट अँड लॉसला, एक एक्सपेन्स दुसरा इन्कम, आणि बॅलन्स शीटला लायबिलिटी आणि असेट्स. तर हे सगळं जे आहे हे शिकणं, हे समजून घेणं हे गरजेचं आहे, आणि हे शिकण्याकरता तुम्हाला 40-50 तास द्यावे लागतील, कारण की हे 11वी कॉमर्सच्या बुकमध्ये जो सिलेबस आहे त्यामध्ये हेच आहे. आणि त्याच्या बुकची त्या PDF मी तुम्हाला पहिले 2 क्लास घेते तेव्हा शेअर केलेली आहे. जर कोणाला परत हवी असेल मी देऊ शकतो परत, पण हे सगळं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर हे लक्षात घेतलं तर तुम्हाला हे सगळं पुढचं डेबिट क्रेडिट मी का दिलं इकडे तुम्ही एखाद्याला विचारू शकता, तर तुम्हाला ऑडिटमध्ये जो
स्टाफ असेल टॅक्सपेअरचा, तुम्हाला कोऑपरेट करेल, तुम्हाला ह्या माहिती देईल. पण तुम्हाला ह्याचं माहिती दिल्यानंतर तुम्हाला काय कळतं, तुम्ही सक्षम आहात का हे समजून घ्यायला मेंटली, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण तुम्हाला तो कन्सेप्ट माहित नसेल तर तुम्हाला हे डेबिट क्रेडिट क्लिअर होणार नाही. मी इथे थोडा वेळ घेतला कारण की तुम्हाला ही एंट्री मला बऱ्यापैकी समजावी असं वाटतं म्हणून. आणि मग बॅलन्स शीटला आता बघा, मी जी एंट्री केली आहे तुम्हाला इथे दिसेल की इथे काय दिसतच नाहीये. तुम्हाला असं दिसेल इथे काय दिसतच नाही. आता थोडं बघा काय, मी काय काय केलं लक्षात घ्या. इकडे या ड्युटी अँड टॅक्सेस मध्ये ही जी लायबिलिटी आहे आणि खाली आयटीसी आहे, हे मी ट्रान्सफर केले. पहिले मी लायबिलिटी बघा, ज्या 2 एंट्रा केल्या ऑगस्ट बघतोय ना आपण, ऑगस्ट मध्ये जुलैचं आहे, जुलैचं बघतोय आपण. जुलैमध्ये मी सेल्स केलाय आणि मग सेल रिटर्न आहे. जर मी जुलै महिना फक्त काढला तर जुलै महिन्यामध्ये मी काय केलं, इकडे तुम्हाला छोटं दिसेल जरा पण मी बोलतो तेवढं फक्त ऐका. मी एक सेल्सची एंट्री केली, एक क्रेडिट नोटची एंट्री केली, मग एक परचेस फॉरवर्ड चार्ज आहे, डेबिट नोटची एंट्री, मग एक परचेस आरसीएम. आता फक्त जास्त गुंतवणूक नको म्हणून मी या 5 एंट्र्या करून काय केलं, तुमच्याकडे लायबिलिटी असणारच आहे, मग लायबिलिटी तुमची ट्रान्सफर केली जाईल. मग लायबिलिटी तुम्ही वेगळा हिशोब कराल, लायबिलिटी किती येते त्यातून तुम्हाला फायनली कळेल की लायबिलिटी तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट कराल तर तुम्हाला फायनली हे कळेल की आउटवर्ड सप्लाय केला, त्यातनं गुड्स परत आले म्हणजे टॅक्स इनवॉइस मायनस क्रेडिट नोट, यातून 5040 काय आलेलं आहे. 5040 ही त्या महिन्यातली लायबिलिटी आलेली. तुमच्या केसमध्ये 5 करोड येईल, किती पण मोठा आकडा येईल, पण शेवटी आकडा वाढला तरी प्रोसिजर हीच राहील की टॅक्स इनवॉइस मायनस क्रेडिट नोट. मग पुढची एंट्री मी इथे केली की जो आयटीसी आहे फॉरवर्ड चार्ज मधला तो किती आहे हे मी बघितलं, तो कॅल्क्युलेट केला, म्हणजे इनवर्ट सप्लाय घेतला, काय गुड्स परत केले, मग किती आयटीसी आला, त्यातनं काही गुड्स परत केले, मग तेवढा आयटीसी वजा करून फायनली मला किती आयटीसी मिळतो तो काढला. त्यानंतर पुढे जाऊन मी ही एंट्री केली. आता ही एंट्री केल्यानंतर बघा, रिव्हर्स चार्जचा आयटीसी रेकॉर्ड केला, रिव्हर्स चार्जची लायबिलिटी पण रेकॉर्ड केली. रिव्हर्स चार्जचा आयटीसी पण रेकॉर्ड केला आणि रिव्हर्स चार्जची लायबिलिटी पण रेकॉर्ड केली. या केसमध्ये बघा काय होत आहे, बॅलन्स शीट ची माझी एंट्री आहे. इथे काही दिसत नाही, इथे काहीच दिसणार नाही. आता जसे मी हे एंट्री करतो, ही एंट्री केल्यानंतरचा इफेक्ट बघा. आता काहीच समोर दिसत नाही, पण एंटर केलं आत दिसत. एंट्री करण्यापूर्वी तिथे काही दिसत नव्हतं, आताही काही दिसत नव्हतं, पण आता जेव्हा मी ती एंट्री केली तेव्हा आतमध्ये मला बघा हे दोन्ही 500-500 आहेत, त्यामुळे ते काय होतात, डेबिट क्रेडिट ऍडजस्ट होतात आणि समोर काय दिसत नाही. तुम्हाला हे बोललो की जर का हे दोन्ही एकाच वेळी रेकॉर्ड झाले तर सरकारला टॅक्स भरा आणि तुम्ही क्रेडिट घ्या. ऍक्च्युली सरकारला इन्कम तर काय होणार नाही याच्यामधनं, टॅक्स रिव्हेन्यू काय मिळणार नाही याच्यामधनं, पण ते तसंच आहे, ते तुम्ही पहिले भरा. त्यामुळे आपल्या एंट्रीमध्ये ते भरले म्हणून हे लायबिलिटी क्रेडिट साईडला गेली आणि आयटीसी जो आहे तो डेबिट साईडला आला. डेबिट क्रेडिट 500-500 आहेत, त्यामुळे इथे काय दिसत नाही. म्हणजे ह्याच्या अगोदर मी लायबिलिटी ट्रान्सफर केली, आयटीसी ट्रान्सफर केला, त्यामुळे मध्ये काहीच नव्हतं, पण मी नवीन आयटीसी रेकॉर्ड केला, लायबिलिटी पण रेकॉर्ड केली आणि दोन्ही सेम आहेत, त्यामुळे आत दिसतंय की तिकडे व्हॅल्यू आहे, बाहेर काय दिसत नाही. एवढं अकाउंटिंग समजण्यासाठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस केल्यानंतर ते कळेल. खूप गुंतवणूक त्याच्यामध्ये, तुम्हाला सगळं क्लिअर होत असेल
असं मला अपेक्षा नाही, मी अपेक्षा करत नाही. ज्यांना अकाउंटिंग एक्सपिरियन्स असेल त्यांना या गोष्टी कळतील, किंवा मग तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये तर तुमचा एक्सपिरियन्स काय लेवलपर्यंत आहे, कितपर्यंत तुम्हाला घ्यायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे हे तुमचं तुम्ही लक्षात घ्या. फक्त मी जेन्युइन अकाउंटिंग झालेलं असेल तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं तरी तुम्हाला कळतंय का हे लक्षात घ्या. मी सगळं व्यवस्थित वर्किंग केलंय, मी व्यवस्थित सगळं अकाउंटिंग इफेक्ट एंट्री केल्या, तुम्हाला मी दाखवतोय, एवढा वेळ घालून दाखवतोय. प्रॅक्टिकली तुम्ही जिकडे जेव्हा साईटवर जाल, ऑडिट करायला जाल, एवढा वेळ किंवा या प्रकारचं एक्सप्लेनेशन तुम्हाला टॅक्स पेअरचा व्यक्ती देऊ शकेल, कारण तो शिक्षक नसेल, त्यात समजवण्याची काय पात्रता नसेल, तो तुम्हाला ज्या प्रकारे त्याला कळते तो सांगेल. पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बरोबर लायबिलिटी पे केली की नाही, त्याचं अकाउंटिंग एंट्री बरोबर आहे की नाही. अकाउंटिंग एंट्री बरोबर असो नसो त्यांनी लायबिलिटी जीच्या 3B मध्ये दाखवली आणि पे केली आहे हेही तुम्हाला बघायला लागेल. तुम्ही जर ह्याच्यात तुम्ही जर का 3B बघाल, जर तुम्ही ह्याचा 3B बघाल, जीएसटी 3B मध्ये 3.1D मध्ये हे 250 दिसतील. आणि खाली बघा इकडे आयटीसी रिव्हर्स चार्ज 4 मध्ये ए मध्ये, मग परत इकडे 3 मध्ये, मग दिसतंय 3 मध्ये, म्हणजे वरती लायबिलिटी पे करायची आहे हे दिसतं आणि खाली आयटीसी घ्यायचं आहे हे पण दिसतं. जो त्याचा अधिकार आहे. जबाबदारी काय आहे की तुम्ही रिव्हर्स चार्ज मध्ये 10,000 दाखवले, 250 भरायचे ते पण दाखवलं. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे त्याने ते ट्रान्झॅक्शन दाखवलंय का. आता त्यांनी इकडे आयटीसी आलेलं आहे, आता ह्यातला आयटीसी इलिजिबल नसेल, संपूर्ण आयटीसी हा इलिजिबल नसेल तर तो खाली इकडे रिव्हर्स करू शकतो. ऍज पर रूल 38, 42, 43 रिव्हर्स पुढे होईल. पण पहिल्या स्टेप मध्ये तर काय होतं, इकडे तो डिक्लेअर करा, तो खाली आयटीसी घ्यायचा आहे हे पण तिकडे तुम्ही घ्या, आणि मग खाली जर रिव्हर्सल बनत असेल म्हणजे संपूर्ण आयटीसी घ्यायला तो इलिजिबल नसेल तर मग खाली तो रिव्हर्स होऊ शकतो. आणि जर तो इलिजिबल असेल तर रिव्हर्स तो करणार नाही. म्हणजे संपूर्ण आयटीसी जो आहे 250 जीएसटी हा संपूर्ण 500 रुपये त्याला आयटीसी काय मिळेल त्याचं क्रेडिट तर घेता येईल. पहिल्या स्टेप मध्ये हे होईल. जर तो एकदम सप्लाय करत असेल तर रूल 42-43 प्रमाणे त्याला काही अमाऊंट ही रिव्हर्स करायला लागेल. बँक असेल तर बँकेला 50% आयटीसी मिळेल, 50% रिव्हर्स करायला लागेल. इथपर्यंत कळलंय. मी शक्य तेवढा एक्सप्लेनेशन देतोय आणि घाई न करता मी बऱ्यापैकी थोडा आज कमी स्पीड ठेवलाय. पुढे जाऊ. यस रिप्लाय करा. पुढे जायचं का. आलं ना. त्याच्यामध्ये जीएसटी लॉ मध्ये प्रोव्हिजन सांगणं फार सोपं आहे. प्रोव्हिजन सांगितले, एक्सप्लेन केलं, बोललो, संपला विषय. अकाउंटिंग कसं होतं हे सांगायला खूप वेळ लागतो. तेव्हा ते कळतं की याचं अकाउंटिंग कसं होतं. अकाउंटिंग हो न हो, तुम्हाला जर तिकडे पेमेंट डिटेक्ट झालं तर त्या पेमेंट प्रमाणे त्यांनी तो रिव्हर्स चार्जचं ट्रान्झॅक्शन साठी पेमेंट केलंय तर त्यांनी रिव्हर्स चार्ज मध्ये तो टॅक्स दाखवला की नाही दाखवला जीएसटी 3B मध्ये हे तुम्ही क्रॉस चेक कराल. आणि त्यानंतर ती लायबिलिटी जर बनत असेल तर त्याला विचारा की ती लायबिलिटी का नाही भरली आणि मग त्याच्याकडनं भरून घ्या. मग तो उशिरा भरत असेल तर मग उशिरा भरत असेल त्याला मग विथ इंटरेस्ट ती भरायला लागेल. आणि त्याचा आयटीसी जर का अधिकार असेल आणि तो काय पिरियडच्या आतमध्ये भरत असेल तर मग तो आयटीसी घेऊ शकतो. आयटीसी घेण्याचा पिरियड जर पुढे गेला असेल तर मग त्याला तो भरल्यानंतर आयटीसी घेता येणार नाही. 30 नोव्हेंबर नंतर जर ती घटना घडत असेल त्या वर्षाच्या त्या फायनान्शियल इयरचा पुढचा नेक्स्ट इयरचा 30 नोव्हेंबर आहे त्यानंतर जर का तुम्ही जेव्हा केस काढाल त्या 2 वर्षांनी काढाल मग 2 वर्षानंतर तो भरेल मग त्याच्यावर आयटीसी मिळेल का हा पुढचा मुद्दा येतो. तर हे मी झालं याच्या आतमध्ये ते केलेलं आहे. आता बघा तुम्हाला आता जे लक्षात ठेवायचंय
हा प्रश्न मी काय केला, हा प्रश्न मी गुगल जेमिनीशी हा डिस्कस केला की गुगल जेमिनीला मी हा प्रश्न विचारला. बघा माझ्याकडे मी हे वापरतो, फार वापरतो. कुठलेही म्हणजे वेगवेगळे विषय मी घेतलेले आहेत. IPL ची मॅच असो, ऑडिट असो, सगळ्या विषय मी इकडे काय करतो, हे अशा प्रकारे विचारतो. हे बघा डॅशबोर्ड आहे किंवा काही आहे, कुठलाही विषय, आध्यात्मिक विषय आहे, मानसशास्त्राचा विषय आहे, मी अनेक विषयावरती बोलत असतो. IPLच्या मॅचेस आहेत बघा, हे सगळं मी कुठलाही प्रश्न विचारला का मला उत्तर येतं. आणि ह्यातनं मी असे वेगवेगळे प्रश्न विचारले आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नांची मला उत्तरे आलेली आहेत. हे राशीविषयी आहे. आता मला एकाने परवा प्रश्न विचारला होता की सिंडिकेट बँकेचं मर्जर झालंय कॅनरा बँकेमध्ये, मग त्याचा नंबर ऍक्टिव्ह आहे, मग त्याचं काय, एकदम डिस्क्रिप्टिव्ह उत्तर येते मला. हे बघा तुम्हाला दिसतंय, थोडं मी थांबतो बघा. प्रश्न विचारलाय, जो प्रश्न मला त्यांनी दिला, तुमच्या डिपार्टमेंटच्या एका व्यक्तीने दिला, तो मी इथे कॉपी पेस्ट केला. मग मला खाली इकडे उत्तर आलं, खाली उत्तर आलं मला. आता हा जो जेमिनी आहे याला मी अशा प्रकारे, हा गुगलचा आहे, मी इथे हे या बॉक्समध्ये मी हे विचारलं. त्याच्या खाली त्यांनी मर्जर झाल्यास मूळ जीएसटी नंबर रद्द करावा लागतो आणि नवीन संस्थेसाठी नवीन जीएसटी नंबर घ्यावा लागतो. मग त्यांनी मला खाली सगळी प्रक्रिया खाली एक्सप्लेन करून दिली. मी ही वाचल्यानंतर पुढचा प्रश्न होता, सर मर्जर झाल्यावर ओरिजिनल जीएसटी नंबर कॅन्सल करावा लागतो का ऍक्टिव्ह चालतो. आता ह्यामध्ये मग आणखीन त्यांनी मला पूर्ण ही माहिती दिलेली आहे. सिंडिकेट बँक मर्जर इन कॅनरा बँक, बट सिंडिकेट बँक जीएसटी ऍक्टिव्ह. आता मी प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला तर त्याचे उत्तर मला इकडे खाली त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. मग हे सगळं कधी झालं मर्जर, मग द मर्जर ऑफ सिंडिकेट बँक इंटू कॅनरा बँक केम इंटू इफेक्ट ऑन एप्रिल 1, 2020. या प्रकारे त्यांनी मला संपूर्ण माहिती दिली खाली. मग हीच माहिती मी कॉपी पेस्ट करून ही माहिती मला आली. ही माहिती आल्यानंतर ही इमिजिएटली हे जे आहे हे असंही सिलेक्ट करून मला कॉपी पेस्ट करता येतं. हे मी पाहिजे तेवढा भाग पण कॉपी पेस्ट करू शकतो आणि मला तिकडे पूर्ण माहिती पाठवायची आहे तर तीही मी कॉपी पेस्ट करून पाठवू शकतो. हे पुढची कुठलेही प्रश्न आहेत, असे प्रश्न मला कोणीही विचारले तर ही सगळी इन्फॉर्मेशन मी मोबाईलवरती बघू शकतो. हे तर तुम्हाला मी माझं अकाउंट दोन्हीकडे मिळतं, मला मोबाईलवरती पण मिळतं, कम्प्युटरवरती पण मिळतं आणि कुठल्याही हे मी वापरू शकतो. आणि अशाच प्रकारे मी इथं वेगवेगळी माहिती घेतलेली आहे. सामाजिक प्रश्न असो, कुठलेही आध्यात्मिक प्रश्न असो, लॉचा प्रश्न असो. आता हे बघा मी हा प्रश्न विचारला होता की जीएसटी ऑडिट जीएसटी डिपार्टमेंटचे अधिकारी करणार आहेत, तर हे सांगा म्हणजे जीएसटी ऑडिट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्किल आवश्यक आहे, कोणते कौशल्य आवश्यक आहे, त्यांनी मला पूर्ण दिलेलं आहे. ही माहिती तुम्ही स्वतःही बघू शकता, या प्रकारे तुम्हाला माहिती मिळेल. तरी याच प्रकारे मी ही माहिती विचारली गुगल जेमिनी एआयला की मी तिकडे 2 प्रश्न मारले. लक्षात घ्या, फक्त तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुमचा प्रश्न एकदम क्लिअर पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारताना चुकलात तर तुम्हाला चुकीचं उत्तर मिळणार. हे बघा टॅली प्राईम मध्ये RCM ची लायबिलिटी आणि ITC बुक करताना त्याचा कुठलाही परिणाम परचेज रजिस्टरवर होत नाही. मी तुम्हाला दाखवलं आता आहे की टॅली प्राईम मध्ये RCM ची लायबिलिटी रेकॉर्ड करतो. मुळामध्ये आपण ती जेबी पास का करतो, कारण की परचेजचे आपल्याकडे इनवॉइस आपण रेकॉर्ड करू त्यामध्ये टॅक्स रेकॉर्ड होणार नाही, त्यामुळे टॅक्स वेगळा रेकॉर्ड करायला लागतो, म्हणजे लायबिलिटी वेगळी रेकॉर्ड करायला लागते. आणि त्याच प्रकारे ITC जर अधिकार असेल तर ITC ची पण एंट्री वेगळी करावी लागते. तर मी ती कंबाईन एंट्री केली, लायबिलिटी आणि ITC एकदम घेतल्याची एंट्री केली, तर त्याचा कुठलाही इफेक्ट परचेज रजिस्टरवरती होत नाही. आणि तुम्हाला मी दाखवलं की बॅलन्स शीट मध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये त्याचा इफेक्ट दिसतो. तर मी विचारलं की हे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत का, म्हणजे मी जे ऑब्झर्व केलंय, मी जे काम केलंय, मी ऑब्झर्व केलंय ते बरोबर आहे का. मग त्यांनी मला उत्तर दिलं की दोन्ही स्टेटमेंट अकाउंटशी संबंधित आहेत आणि चला त्यावर आपण सविस्तर चर्चा करूया. आणि मग जे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं, जे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे ते सगळं त्यांनी इकडे खाली दिलंय.
तुम्ही हे वाचा, तुम्हाला आत्ता लगेच तुम्ही वाचलात क्लास झाल्यानंतर तर तुम्हाला उपयोगी पडेल की आरसीएम खरेदीची एंट्री, परचेस एंट्री, जेव्हा तुम्ही आरसीएम अंतर्गत खरेदी एंट्री करता, परचेस मध्ये एंट्री होते, सॉफ्टवेअर कुठलं पण असो, त्यांच्याकडे परचेसची एंट्री ते करणार, त्यांच्याकडे परचेस रजिस्टर असणार, त्यामध्ये ते त्यांनी जे खरेदी केलंय गुड सर्व्हिसेस हे ते तिकडे फक्त त्याचं मूल्य नोंदवणार जाईल, तिथे टॅक्स रेकॉर्ड होणार नाही. म्हणून मग आरसीएम अंतर्गत जर परचेस केलं असेल तर जो प्राप्तकर्ता असेल, जो रिसिपियंट असेल, तो काय करेल, लायबिलिटी आणि आयटीसी स्वतः तयार करण्याकरता तिकडे तो जर्नल एंट्रीमध्ये रेकॉर्ड करेल आणि त्यामुळे जर्नल एंट्रीमध्ये रेकॉर्ड केल्यामुळे काय होणार आहे, तिकडे आरसीएम ची जी काय लायबिलिटी आहे ती परचेस रजिस्टरमध्ये दिसणार नाही आणि लायबिलिटी किंवा आयटीसी हा रेकॉर्ड कुठे होतो, हा बॅलन्स शीटला होतो, त्यामुळे तो बॅलन्स शीटला दिसेल, ड्युटी अँड टॅक्सेस मध्ये दिसेल. आणि तिकडून मग परत मी आणखी दुसरी जेबी मारून जर आयटीसी आहे तो आयटीसी रिसिवेबल किंवा मग मी तो आयटीसी करंट असेल मध्ये वेगळा ट्रान्सफर जसा मी करतो तसा तो करता येतो, त्यामुळे तो त्याने केलेला असेल. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या अकाउंटिंगसाठी वेगवेगळ्या सेटिंग किंवा वेगवेगळं लेजर वापरत असतील. करंट असेट म्हणून पण घेतलं जाईल किंवा आयटीसी रिसिवेबल असं लेजर पण घेतलं जाईल आणि त्यात ते ट्रान्सफर होईल. याचा सारांश काय की आरसीएम खरेदीची एंट्री ही तुम्हाला दिसेल परचेस रजिस्टरमध्ये, पण आरसीएम लायबिलिटी आणि आयटीसी ची जर्नल एंट्री स्टॅट्युटरी ऍडजस्टमेंट जी आता मी तुम्हाला दाखवली परचेस रजिस्टर मध्ये दिसत नाही, कारण ती एक कर समायोजन टॅक्स ऍडजस्टमेंट एंट्री आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला ड्युटी अँड टॅक्सेस मध्ये, करंट लायबिलिटीज मध्ये आणि आयटीसी असेल तर आयटीसी करंट असेट मध्ये तो दिसू शकेल. कशा प्रकारे टॅक्स पेअरनी एंट्री कराव्या, त्यांनी अकाउंटिंग केलं पाहिजे, पण त्यांनी लेजर कुठला वापरावा याच्यावरती रिस्ट्रिक्शन नाहीये. जर माझी असेट आहे तर मी असेटला करंट असेट देईन किंवा मी तिकडे माझ्याकडे दिलंय की आयटीसी पुढे किती मध्ये जमा आहे तर मी आयटीसी अवेल किती केलाय म्हणून मी तिथे लेजर दिलेलं आहे, तर मी ते लेजरचं नाव दिलंय, तो ग्रुप दिलाय, त्याप्रमाणे मी काय केलंय ते अकाउंटिंग केलंय. हे तीन मुद्दे आता जेवढे मी डिस्कस केलं आणि जे अकाउंटिंग मधली गुंतागुंत आहे की तुम्हाला कळावी याच्याकरता आरसीएम ची एंट्री परचेस रजिस्टरमध्ये जाते आणि आरसीएम ची लायबिलिटी आणि जी लायबिलिटी तो कॅश मध्ये पे करणार आहे फ्युचर मध्ये त्याला त्याचा आयटीसी मिळणार आहे हे बॅलन्स शीटला दिसेल. आता हे त्यांनी मला एक्सपिरियन्स दिलं, ते पुढे जाऊन तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा मी आता जे बोललोय ते तेवढं मी जवळजवळ आता 1 तास झाला, 1 तास बोलतोय मी. या 1 तासामध्ये फक्त ह्याचा अकाउंटिंग इफेक्ट तुम्हाला स्पष्ट व्हावा याकरता मी आता 1 तास बोललेलो आहे. तुम्हाला हे स्पष्ट झालं का? जसं इकडे तुम्हाला गुगल जेमिनी दिलेलं आहे की आशा आहे की हे स्पष्टीकरण तुमच्या शंकांचे निरसन करेल. हे तुम्हाला स्पष्ट झालं का? रिप्लाय करा येस सर म्हणून. मी जे एक्सप्लेन करतोय, ज्यांना अकाउंटिंग किंवा जीएसटीचं बिलकुल नॉलेज नाही त्यांना पण कळावं या स्तरावरती मी बोलतोय, त्यामुळे काहीला माहिती आहे त्यांना थोडंसं बोर होऊ शकतं, थोडं कंटाळवाणा होऊ शकतं, पण मला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं असल्या कारणाने मला प्रॉपर एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. जे मुद्दे गुंतागुंतीचे आहेत त्याच्यावरती मला जास्त बोलावंच लागतं. पुढे जाऊ का? यस रिप्लाय करा फक्त, मी पुढे जातो. फॉरवर्ड चार्ज मध्ये बघा, फॉरवर्ड चार्ज मध्ये काय होतं, पहिल्या स्टेप मध्ये काय होतं की मी रिसिपियंट आहे, मी परचेस करतो, तर मला काय करायला लागतं, इनवॉइस मध्ये सीजीएसटी एजीएसटी आल्यामुळे मी सप्लायरला संपूर्ण पेमेंट करेन. जर मी रिसिपियंट असेल, मी परचेस केलं तर सप्लायरला मी मालाचे किंवा सर्व्हिसेसचे पैसे ऍज वेल ॲज
टॅक्सचे पैसे पण देईल, तो जीएसटी 1 मध्ये मला दिलेल्या मालाचा किंवा सर्व्हिसेसचा इनवॉइस दाखवेल, जीएसटी 1 ला सप्लायर दाखवेल आणि माझ्या जीएसटी 2B मध्ये, आणि मग त्यानुसार 3B मध्ये ऑटो पॉप्युलेट होऊन तो आयटीसी येईल. मला एंटायर कन्सिडरेशन म्हणजे मालाचे आणि सर्व्हिसेसचे किंवा गुड्सचे पैसे आणि टॅक्सचे पैसे, गुड्स आणि सर्व्हिसेसचे पैसे आणि टॅक्सचे पैसे हे सप्लायरला द्यायचे. आयटीसी अवेल जशी परचेसची एंट्री होते तिकडे आयटीसी पण अवेल ऑटोमॅटिक होतो, त्याकरता वेगळी कुठली ऍडजस्टमेंट एंट्री करावी लागत नाही. पण ज्या वेळेस इनवॉइस रिव्हर्स चार्ज मध्ये काय होतं, हे रिव्हर्स चार्जचा स्टेप बघा काय, हे रिव्हर्स चार्जचा स्टेप काय, रिव्हर्स चार्जच्या स्टेप मध्ये तिकडे इनवॉइस मध्ये इनवॉइसचा रेकॉर्ड होईल, म्हणजे परचेसची एंट्री केली जाईल, परचेसला एंट्री केली जाईल, त्यात सीजीएसटी एजीएसटी असू शकत नाही, कारण सप्लायर जे डॉक्युमेंट देतो त्यात त्याला टॅक्स कलेक्ट करायचा नसल्यामुळे तो त्या डॉक्युमेंटमध्ये इनवॉइस रेकॉर्ड करत नाही. सप्लायर जर अनरजिस्टर्ड असेल तर मग रिसिपियंटला ती एंट्री करावी लागते, त्याला सेल्फ इनवॉइस म्हणतात. त्या सेल्फ इनवॉइस मध्ये हे पण जीएसटी लॉ मध्ये आहे. सेल्फ इनवॉइस कन्सेप्ट काय, हा जीएसटी लॉ मधला कन्सेप्ट आहे, त्याचा रूल आहे. त्या रूल प्रमाणे तो काय करणार, त्याचा एक डॉक्युमेंट बनवणार आणि त्या डॉक्युमेंट मध्ये त्याला किती सीजीएसटी द्यायचा आहे, किती एजीएसटी द्यायचा आहे हे रेकॉर्ड होणार. मग तो त्याची कॅश मध्ये पेमेंट त्याला करायचं आहे आणि त्याला त्याची जेबी मारून आयटीसी अवेल करण्याकरता तो रेकॉर्ड व्हायला पाहिजे. तो त्याची एंट्री पास करेल, पास टू अवेल आयटीसी. या स्टेप मी एक्सप्लेन केल्यात, फक्त इथे वेगळ्या प्रकारे मांडलंय आता, की जेणेकरून आणखीन क्लिअरिटी यावी, परफेक्टली कळावं की फॉरवर्ड चार्ज मध्ये कशा प्रकारे टॅक्सचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि रिव्हर्स चार्ज मध्ये कशा प्रकारे तो लॉ इम्प्लिमेंट होतो, की रिव्हर्स चार्ज मध्ये पण त्याचं अकाउंटिंग कसं होईल आणि त्याचं मग आयटीसी क्लेम कसा होईल हे मी पुढे जीएसटी 3B मध्ये आणखी डिटेल मध्ये दाखवणार आहे. फक्त एवढं क्लिअर असेल तर पुढचं कळणार आहे. एवढं क्लिअर झालं. आता हे 250 जे आहेत, हे 250 मी पुढची एक जेबी पास करीन की हे 250 मला काय पाहिजे हे मी मला एक्सप्लेन केलंय की लायबिलिटी आहे आयटीसी आहे. आता जसं त्याचा आयटीसी मी ट्रान्सफर केला, मग इथे हे 500 दिसायला लागतील. हे इथे हे 500 दिसत आहेत. हे 500 मध्ये काय आहे, मी आयटीसी ट्रान्सफरची जर एंट्री केली, ही एंट्री केल्यानंतर मला आरसीएम किती आहे, फक्त इथे मग काय दिसतं, ही आरसीएम ची लायबिलिटी दिसते. मी त्याच्यामध्ये जो क्रेडिट घ्यायचा आहे तो क्रेडिट मी ट्रान्सफर करेन. तो क्रेडिट जर मी ट्रान्सफर केला तर मला बॅलन्स शीटला इथे हे 500 रुपये दिसत आहेत, हे आरसीएम लायबिलिटीचे दिसतात, हे भरायचे, हे कॅश मध्ये पे करायचे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस ते भरायचे असतात त्यावेळेस आता हे ज्या वेळेस भरायचे आहेत फॉरवर्ड चार्ज मध्ये जे भरायचे आहेत फॉरवर्ड चार्ज मध्ये, तर मी सगळा हिशोब मांडीन, हे 250 हे आयटीसी ची लायबिलिटी आहे, ही कॅश मध्येच भरायला लागणार आहे. ही कॅश मध्येच भरायला लागेल 250. आणि फॉरवर्ड चार्ज मधलं ही जी लायबिलिटी आहे ही जर पुरेसा आयटीसी असेल तर त्यातनं ही भागवली जाऊ शकते, हे लक्षात घ्या. मग याप्रमाणे किती आयटीसी आहे, आयटीसी आपल्याकडे जो उपलब्ध आहे, जो आयटीसी काढलाय आपण तो 6,846.50 जे लायबिलिटी पेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिट आहे.
फॉरवर्ड चार्ज पे करण्याकरता तो आयटीसी वापरला जाऊ शकतो, पण रिव्हर्स चार्ज हा कॅश मध्ये भरायला लागतो. आणि मग ज्याप्रमाणे लायबिलिटी सेट ऑफ केली तर इथे 1806.50 एवढा आयटीसी तरी पण इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला शिल्लक राहील आणि जीएसटी 250चा जो आहे हा कॅश मध्ये भरायचा. आणि अशा प्रकारे मी हे सगळं हिशोब करीन, हे सगळं मांडीन कॅल्क्युलेशन. आता 3B मध्ये बघा, मला शक्य तेवढं मी मोठं करतोय, तुम्हाला मोबाईल मध्ये छोटं दिसतं त्यामुळे दिसण्याकरता. तर ज्या वेळेस तुम्ही बघाल तिकडे 3B मध्ये हा जो इकडे शेवटचं जे टेबल आहे तिथे जे पेमेंट झालेले आहे हे बघा, इकडे तुम्हाला दिसतंय पहिले रिव्हर्स चार्ज. हा हे जे आहे कॉलम हा रिव्हर्स चार्ज, हा अदर दॅन रिव्हर्स चार्ज. इथे ह्या केसमध्ये माझा आयजीएसटी होता त्यामुळे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला गेला. मग सीजीएसटी आहे, मग एजीएसटी आहे. तर तुम्ही जेव्हा केस स्टडी कराल तेव्हा तुम्हाला हे सगळं स्टडी करता यायला पाहिजे. रिव्हर्स चार्ज मध्ये कॅश मध्ये पे करायचं आहे. मी जे बोलतोय रिव्हर्स चार्ज टॅक्स टू बी पेड इन कॅश मध्येच भरायचं आहे. ही सगळी लायबिलिटी यांनी भरलेली आहे. मी तुम्हाला जे बोललोय त्याचं तुम्हाला हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी दाखवतोय की आता रिसेंटली माझ्याकडे अशा प्रकारची केस होती आणि याच्यामध्ये अशाच प्रकारे भरलं गेलं. हे तुम्हाला बघ दिसतंय, हे पेमेंट ऑफ टॅक्स मधलं दिसतंय. आणि हे भरल्यानंतर ह्या केसमध्ये बघा इथे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला क्रेडिट त्याच्याकडे पुरेसं होतं. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला अमाऊंट काही ट्रान्सफर झाली, म्हणजे जेवढं त्याला लायबिलिटी भरायची होती त्याहून जास्त अमाऊंट काय त्याच्याकडे आयटीसी होता, पण आरसीएम मध्ये कॅश मध्येच पे करायला लागतं. त्यामुळे ते त्याला कॅश मध्ये पे करायला लागलं. मग त्याचा त्याला आयटीसी घेता आला. या प्रकारे त्याची खूप गुंतागुंत होते, याच्यामध्ये खूप समजून घ्यायला वेळ लागतो. इथे तुम्हाला कळलं मग तुम्हाला वेळ लागणार नाही. फॉरवर्ड चार्ज जेवढा सहज कळतो तेवढा रिव्हर्स चार्जला सहज समजत नाही. त्यामुळे एवढ्या स्टेप मला घ्यायला लागला तुम्हाला समजून सांगायला. तर मग मी काय केलंय सर, इथे मी येऊन हा स्क्रीनशॉट टाकलेला आहे तुम्हाला कळण्याकरता. मी शक्य तेवढ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतोय, कारण की जे माझ्याकडे प्रॅक्टिकल आहे. आपल्या एक्झाम्पल मध्ये 250 रुपये सीजीएसटी, 250 रुपये एजीएसटी आणि फॉरवर्डची लायबिलिटी किती आहे 5040 आहे. त्याच्यामध्ये हे पे करण्याकरता इकडनं सीजीएसटी यूज केला. हे पे करण्याकरता इकडनं आयटीसी यूज केला. आयटीसी पेड थ्रू आयटीसी आहे. पेड थ्रू आयटीसी मधनं ह्या अमाऊंट आलं आणि वर लिहिलंय रिव्हर्स चार्ज अँड सप्लाय मेड टू अंडर. हे आपल्याकडे लागू नाही. आपल्याकरता काय रिव्हर्स चार्ज मध्ये 250 भरायचे आहेत आणि ते पुढचा पेमेंट ऑफ टॅक्स मधला दाखवतो कॉलम की रिव्हर्स चार्ज टॅक्स टू बी पेड इन कॅश. हे कॅशनी भरायला लागतील. म्हणजे मी जे रिटर्न भरायला जातो त्यावेळेस हे 500 रुपये पे करण्याकरता पेड थ्रू कॅश हे कुठे दिसतं, मी जे काय तुम्हाला बोलतोय ते तुम्हाला जेवढं मला शक्य आहे तेवढं प्रॅक्टिकली तुम्हाला मी दाखवतोय की इथे पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये
हे दिसतंय इकडे 6.1 पेमेंट ऑफ टॅक्स. तुम्हाला इथे बॅलन्स लायबिलिटी भरल्याशिवाय रिटर्न फाईल होतच नाही जीएसटी लॉ मध्ये. त्यामुळे इथे बॅलन्स लायबिलिटी झिरो दाखवणार. आणि पेड थ्रू कॅश किती आहे 26 आहे. पेड थ्रू क्रेडिट किती आहे एवढं आहे. म्हणजे इथे त्यांनी कॅशने त्याला भरायचं आहे तर मग इथे त्याचं चलन बनलेलंच असेल. जर तुम्ही इकडे येऊन चलन बघाल, चलन हिस्ट्री काढाल तर चलन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ते चलन दिसणार की इथे पेमेंट केलेलं आहे. क्रेडिट पुरेसं असताना पण त्याला हे भरायला लागलं, चलन भरायला लागलं. हे 26 रुपये चलन बनलं, 13 CGST 13 IGST. कुठल्या बँकेत ना भरल्यावर सगळं दिसतं इकडे, बाकी माहिती येते इकडे. तर याप्रमाणे त्यांनी पेमेंट केलेलं आहे. आणि मग त्याचा इथे क्रेडिट जो आहे समोर आलेला आहे, जो ITC कॅरी फॉरवर्ड झालेला आहे तो क्रेडिट लेजरला आहे. हे सगळं जे आहे हेच मी तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे की कॅश लेजरला कॅश जाईल. मग जर तुम्ही तिथे कॅश लेजर काढलं जाऊन हे सगळं क्रॉस व्हेरीफाय करण्याकरता या टेक्निक्स आहेत, ह्या तुम्हाला शिकाव्या लागतील. हे तुम्हाला कौशल्य घ्यायला लागेल की इकडे सर्व्हिसेसमध्ये गेलो, लेजरमध्ये गेलो, ह्यात त्यांनी कॅश लेजर आहे. मग कॅश लेजरला 13 रुपये इकडे त्यांनी भरले होते का, तसं ते इथे ही अमाऊंट दिसते जमा झाली, 13 रुपये जमा झाले. मग डेबिट म्हणजे ते वापरले गेले कशासाठी ते इथे हे सगळ्या क्रॉस एंट्री येतात. तर ह्या सगळ्याचे स्क्रीनशॉट मी इथे टाकलेले आहेत की हे 19 तारखेला रिटर्न फाईल केला मी. ती डेट तिकडे दिसते, कुठला महिना तो दिसतो, टाइम दिसतो त्याचा. तुम्हाला थोडं छोटं दिसेल मोबाईलमध्ये, पण समजून घ्या मी जे आवश्यक आहे ते मोठ्या अक्षरात दिलेलं आहे तिकडे. की रिटर्न कुठल्या पिरियडचा होता, तो कधी पे केला, कधी भरला, क्रेडिट काय झालं, डेबिट काय झालं, हे कॅशनी पे केलेलं हे तुम्हाला कॅश लेजरला दिसेल. क्रेडिट लेजरला एकूण अमाऊंट क्रेडिट किती झाली, पहिला बॅलन्स काय होता, त्यामध्ये क्रेडिट लेजरला किती अमाऊंट गेली. मग इथे फॉरवर्ड चार्जची पण जाईल, रिव्हर्स चार्जची पण जाईल. मग त्यातनं किती अमाऊंट युटिलाइज झाली आणि फायनली किती अमाऊंट क्रेडिट लेजरला शिल्लक आहे, हे झालं क्रेडिट लेजर. आता फायनली लास्ट स्टेप लायबिलिटी रजिस्टर पण तुम्ही चेक कराल की लायबिलिटी किती होती. तर आपल्या केसमध्ये 5040 ही फॉरवर्ड चार्जची होती. ती इथे पहिले रेकॉर्ड झाली, डेबिट झाली, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला पहिले रेकॉर्ड झाली. मग त्यातनं त्यांनी कॅश थ्रू 250 भरून घेतले, क्रेडिट थ्रू भरून घेतले आणि लायबिलिटी नील झाली. स्टडी करावा लागेल. बाकी मी एंट्री केल्या त्या एंट्री प्रमाणे मला लायबिलिटी रजिस्टरला किती अमाऊंट जाते, फॉरवर्ड चार्ज लायबिलिटी वेगळी भरायला लागते म्हणून त्याची वेगळी एंट्री केली आहे. RCM मध्ये लायबिलिटी वेगळी भरायला लागते त्यामुळे त्याची वेगळी एंट्री केली आहे. आणि एकंदरीत ITC सेटअप केला जेवढा फॉरवर्ड चार्जचा होता तेवढा, आणि कॅश मध्ये भरायचे आहे त्याला इकडे पेएबल दाखवलं. जरी ITC इथे शिल्लक असला, किती दिसतोय 1806, हा आकडा जो आहे हा 1806.50 दिसतोय खाली, तो CGST ला जाईल. हे CGST ला पण तेवढाच जाईल 1806.50. आणि मग कॅश मध्ये पे करायचे त्याला पेएबल हे लिहिलेलं आहे. ज्यांना अकाउंटिंगचं बिलकुल नॉलेज नाहीये, ज्यांना जीएसटीचं बिलकुल नॉलेज नाहीये, त्यांना हे समजायला अतिशय अवघड जाऊ शकतं. पण आपला उद्देशच हा आहे की कुठलं किती स्किल आवश्यक आहे, काय प्रकारचं स्किल आवश्यक आहे हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित करा. जेवढं मला शक्य आहे तेवढं तुम्हाला मी हेल्प करतो याच्यातून. आणि फायनली बॅलन्स शीटला मग तिकडे जे जमा झालेत 1806.50 ते दिसतात. मी लायबिलिटी ट्रान्सफर केली, जीएसटी पेएबल ट्रान्सफर केले, ते माझ्या बँकेला दिसतात. मी हे पे केले का मग इथे हे पे केल्यानंतर हे नील होतील, हे इथे राहतील नेक्स्ट मंथला. या प्रकारे आपला आजचा जो भाग आहे RCMचा तो इथे संपतो. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नाहीतर मग काही कोणाला विचारायचं नसेल तर मी इथे आता हे लेक्चर इथे थांबवतो, आजचा क्लास इथे संपवतो. रिप्लाय करा, काही असेल कोणाला विचारायचं तर येस करा, काही रिप्लाय करा, अदरवाईज मी डिस्कनेक्ट करू का
येस करा, मी डिस्कनेक्ट करेन. काय विचारायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा जो प्रश्न असेल तुम्ही हे वापरायला सुरुवात करा. गुगल हे आहे. आणि दुसरं बघा, चॅट जीपीटी आहे. मी वेगवेगळे प्रश्न मांडतो त्याकडे, चॅट जीपीटीकडे. मी त्याला विचारलं सैराटची कथा काय होता. सैराटच्या सिनेमामध्ये ऑनर किलिंग हा विषय होता. मग ऑनर किलिंग बद्दल त्यांनी मला ही सगळी माहिती दिलेली आहे. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला येतं. हे मी चॅट जीपीटी मध्ये मला दाखवतो. तुमची कुठलीही शंका असेल तुम्ही इथे मांडू शकता, अशा प्रकारे विचारू शकता. तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे दिसेल. नैतिकता आणि जीवन या विषयावरती मला एक भाषण करायचं आहे. तुम्हाला तुम्ही लिहून द्या भाषण, मग तो मला लिहून देतो. मग मी त्याला विचारलं सैराट सिनेमा काय, त्याची माहिती काय, तो त्याचा उद्देश काय होता. यावरती मी एखाद्या मित्रावर चर्चा करावी तशी चर्चा या चॅट जीपीटीवर दिवस करतो. चॅट जीपीटी आणि जेमिनी. मान सन्मान, जाती व्यवस्था, पुरुषसत्ताक मानसिकता, भीती, अहंकार, हे सगळे विषय दिले तिकडे त्यांनी. तुम्ही ज्या प्रकारे तुमच्याकडे अवेलेबल आहे सगळं फ्रीमध्ये मिळतं, ते तुम्ही वापरू शकता. तर ह्या प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती माहिती घेता येईल आणि वेगवेगळ्या विषयावरती माहिती घेऊन तुम्ही स्वतःला पुढे नेऊ शकता. तरी काय शंका असेल तुम्ही मलाही व्हॉट्सअप करून त्या विषयावर शकता, मी तुम्हाला आन्सर करीन त्याचं. तर डिस्कनेक्ट करू का इथे. थँक्यू व्हेरी मच. मी थांबतो इथे.